श्री गुरुपादुकाभ्यां नमः. आदरणीय स्वामी भक्त महादेव दामोदर भट लिखित सोहम साधना पंथराज या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण 4 साक्षीत्व आणि साधना याचा भाग 2. सोहम करीत मीपणा टाकून सर्व कर्म ईश्वराला अर्पण करा. ते क्रियाजात आघवे जे जैसे निपजेल स्वभावे ते भावना करोनी करावे माझिया मोहरा. परी सर्वथा आपुला जीवी केलियाची शंका काहीची नुरवी ऐसे धुवोनी कर्मे द्यावी माझिया हाती. भगवंत अर्जुनाला सांगतात, तू काही करू नकोस. अहंकार न धरता आणि कर्तृत्वाची धारणा न करता सर्व कर्म माझं स्मरण करून कर, माझ्या प्रीत्यर्थ कर आणि मलाच अर्पण कर. सोहम साधकानंही आपली सर्व कर्म निरहंकारीपणे आणि ईशचिंतन करीत करावी. भक्तियुक्त अंतःकरणानं सोहम सोहम असं करीत सर्व कर्म सहजगत्या करता आली की साधनाच होईल. देव करता आहे अशा भावानं सर्व व्यवहार करा. परी मने वाचा देहे जैसा जो व्यापारू होये तो मी करीतू आहे ऐसे न म्हणे. करणे का न करणे हे आघवे तोची जाणे विश्व चळतसे जेणे परमात्मेनी. आपणाला मोठी साधना जमत नाही, सोहम अभ्यास जमत नाही, इंद्रिय निग्रह होत नाही आणि विषय भोग सुटत नाहीत म्हणून साधकानं नाराज होऊ नये. अल्प स्वल्प जे काही सोहम भजन ईशचिंतन साधकाकडून होईल तेवढं पुरे. भक्तिभाव मात्र सतत ठेवा. मनानं वाचेनं आणि देहानं जे काही कर्म तुम्ही कराल ते देवाच्या कृपेनंच होत आहे, तोच त्याचा करता असा भक्तिभाव मात्र असू द्या. अखंड ईशचिंतनात संतोषानं निरभिमानानं केलेली सहज कर्म ही सुद्धा साधनाच आहे. वरवर देहाच्या काहीही क्रिया चालोत अंतर्यामी सोहम स्मरणे अलिप्त असा. देह तरी वरी चिलीकडे आपुलिया परी हिंडे परी बैसकान मोडे मानसींची. या शरीराचे मिसके कर्मची लागले ते असिके जिता मेलया न ठाके इया रीती. शरीराच्या निमित्ताने ह्या शरीराच्या मार्गे कर्म हात धुवून लागला आहे म्हणून ह्या नाही त्या निमित्तानं ह्या शरीराकडून काहीतरी कर्म होणारच. पण साधक कर्म करतो आणि सर्वसाधारण मनुष्य कर्म करतो यात फरक असावा. सर्वसाधारण मनुष्य अहंकारे मीच कर्म करतो अशा भावनेनं आणि ईश्वरी शक्तीचं अस्तित्व विसरून कर्म करतो. ह्या उलट जो खरा साधक आहे तो अहंकार विरहित होऊन प्रकृतीच कर्म करीत आहे, ईश्वरच करता आहे, मी निमित्त मात्र आहे अशा भावनेनं आपल्या सत स्वरूपाची अंतर्यामी सोहम स्मरणे नित्य जाणीव ठेवून अलिप्तपणे कर्मे करीत असतो. साधकानं सोहमच्या अखंड अनुसंधानानं अशी कर्म करण्यास शिकलं पाहिजे. सोहम 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 अशा अखंड अनुसंधानात अलिप्तपणे साक्षीत्वाने देहादी प्रपंचातील चैतन्याची जाणीव करून घ्या. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. ह्या देहादी प्रपंचामध्ये या विश्वामध्ये आत्मतत्व चैतन्य ओतप्रत भरून राहिलेलं आहे. साधू संत तत्वज्ञानी ज्ञानी पुरुष त्या चैतन्याचा स्वीकार करतात आणि आनंदात आत्मतत्वात दंग होतात. साधकानं अखंड सोहम अनुसंधानात ह्याच चैतन्याची जाणीव करून घ्यावयाची आहे
आणि आनंद लुटावयाचा आहे. सोहम साधना आनंद साधनाच आहे. आज इथेच थांबूया. या प्रकरणातला यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.